सन्माननीय श्रीकांतदादा गायकर या ठिकाणून रजा घेतात. आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल दादा पुन्हा एकदा आपले आभार. चला तर सामन्याला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तिथं आपण पाहतोय आई गावदेवी शिरवले विपक्ष पाच्छापूर अशी लढत लढताना आपण रंगताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सॉरी महिंदे आणि शिरोळे असा सामना रंगताना आपण पाहतोय. या आधीच थँक्यू. आदरणीय स्वप्नीलजी गोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पच्छापूर ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचं एक बुलंद नेतृत्व त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण इथे सन्माननीय अजयदादा मोरे या स्पर्धेचे शिल्पकार तथा प्रणेते यांच्या वतीनं आदरणीय स्वप्नीलदादा गोरे यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. मी विनंती करतो सन्माननीय स्वप्नीलजी गोरे साहेब आपण पुढे यायचं, तुम्हाला इथे सन्मानित केलं जाईल. हॅट्रिक आमदार चषक 2026 आयोजित सुभाष 11 खानिवली यांच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सध्या आयोजित केली आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामपंचायत सदस्य पच्छापूर ग्रामपंचायत त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू. मॅच ऑनगोईंग आहे. यानंतर आपण वळूयात सरळ कॉम्बॉक्समध्ये जिथे मॅचला होती आहे सुरुवात. अप्रतिम स्ट्रोक आहे क्रिकेटचा टिपिकल कॉपीबुक स्टाईल. तदनंतर सन्माननीय सचिनजी पाटोळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटोळे साहेब त्यांचा इथे सन्मान होतोय. सन्माननीय निलेशजी मोरे यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय पाटोळे सरांचा इथे सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सन्माननीय सचिनजी पाटोळे यांना इथे सन्मानित केले जात आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य हॅट्रिक आमदार चषक 2026 खेळाडूंच्या निश्चितच खेळाडूंबद्दल आम्ही क्षमस्व असू, कारण तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष जरूर झालं आहे, परंतु आम्ही कमबॅक जरूर करू तुमच्यापर्यंत. आणि या आपण लगेचच वळूयात समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा पाहतोय. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल, कारण आपल्याला आज मेगा फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. चला तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. सन्माननीय शिवसेनेचा एक बलाढ्य नेतृत्व आदरणीय सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय
सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय आदरणीय विष्णुदादा चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय मनोहर ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या क्रीडा मंचावर आपण स्वागत करूयात. विनंती आहे दोनही दिग्गज मान्यवरांना की आपण या VIP डायसमध्ये येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर मान्यवरांची मांदियाळी आज खरं तर या क्रीडा मंचावरती विपक्ष आई गावदेवी वडवली या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण नेक्स्ट मॅचचे नाणेफेक करणार आहोत. तर पहिल्या इनिंग नंतर अर्थात 4 षटकांनंतर नाणेफेक देखील केली जाईल. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान महिंदे आणि आई गावदेवी शिरोळे या दोन संघांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 15 या अंकावर आहे. दुसऱ्या षटकाचं खेळ प्रगती पथक मातब्बर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब. मातब्बर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय ज्ञानेश्वरजी ठाकरे साहेब देखील माफ करा मनोहरजी ठाकरे साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्तानं इथे या स्पर्धांचा आनंद घेत आहेत. आणि पहिलं षटक जे मार्गस्थ झालं दुसऱ्या षटकाचा खेळ ते देखील 5 बॉलचा खेळ दुसऱ्या षटकात संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. प्रशांत आणि सचिन ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये गावदेवी शिरोळे संघ पहिली आलेली बॅटिंग आणि त्या विपक्षात राकेशनं दिलेलं प्रत्युत्तर म्हणजे मैंदे संघ जय हनुमान मैंदे सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये स्टिअर केलाय. बॉल चालला सिलिमी डाऊनमधून लॉंगॉनच्या क्षेत्रात ज्या माध्यमातून इथे दावा कनेक्ट केला जातील. फक्त एक सिंगल. आपण शिवसेनेविषयी चर्चा करत होतो की 19 जून 1966ला खरं तर स्थापना झाली शिवसेनेची आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं जो झंझावत अनेक संघर्ष इथे केले आणि मातोश्रीवरून ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता बाळासाहेबांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे अग्रेसर राहिले. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची टोटल पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड आणि 18 ही धावसंख्या धावफलकावर कनेक्ट झाल्यानंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता चका शिव भूपतो. छत्रपतींना वंदन करून अगदी ऑन स्क्रीन आपण पाहतोय मान्यवर पाहुणे प्रिन्स मूवीजची मेहनत. सन्माननीय सागरजी तुंगारे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान मंचावर येऊन इथं स्थानापन्न व्हायचं. हॅट्रिक आमदार चषक 2026 महाराष्ट्रातील अग्रगण्य आमदारांपैकी एक आमदार म्हणून ज्यांची ख्याती आणि ज्यांच्या नावाचा खरं तर डंका आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले खरं तर अजय दादा आणि आता अगदी मागच्याच वर्षीच्या अगदी त्या बैठकांमध्ये साहेबांनी ते सगळे प्रश्न मार्गी लावलेत. म्हणजे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांना इतका निधी आणून दिला आहे की ती कामं आता दिवस रात आणि निश्चित तुम्हाला आता थोडासा त्रास होतोय आपल्या सगळ्यांना परंतु एका वर्षानंतर तुमच्या सगळ्यांच्याच गाड्या डबल टॉप गिअरवर धावतील एवढी मात्र शाश्वती निश्चित आम्ही देतोय. ही ताकद आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हा आदेशच आहेत की जनमानसाकरता 100% समाजकारण या तत्वावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. इथे बॉल तयार. फटका चांगला ऑन साईडला वळवलाय बॉल. इथे मात्र चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या अगदी परपेंडिक्युलर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. दमदार षटकार. व्हॉलंटियर्सना विनंती आहे की कृपा करून आपण सीमारेषांचा ताबा घ्या. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 25 या आकड्यावरती. खरं तर आदरणीय विष्णुदादा चंदे साहेब या क्रीडा मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या काळात आपल्याला ठाऊक असावं की त्यावेळीस क्रिकेटची क्रेज म्हणजे ज्या पद्धतीनं 25 जून 1983ला आपण पहिल्यांदा विश्वचषक जिंकलो लॉर्ड्समध्ये म्हणजे 75चा काळ होता आणि 79चा काळ ज्यावेळी वेस्ट इंडिज जिंकली होती 2 वेळा
आणि तिसऱ्यांदा वेस्ट इंडिज आपल्यासोबत ही खरं तर लॉर्ड्सच्या मैदानात, आणि त्यावेळी आपल्याला थोडंसं भारतीयांना तुच्छ लेखायचे बरेच जण, आणि तिथे विक्रम सजवला सर कपिल देव निकंजे यांनी 183 धावा वेस्ट इंडिजच्या विरोधात, आणि त्या देखील इतक्या कमी धावसंख्येची मॅच. सर कपिल देव निकंज सरांचा संघर्ष, आणि लॉर्ड्समध्ये ज्यावेळी ती ट्रॉफी उचलली, बऱ्याच भारतीयांनी त्यावेळी खरं तर ते ट्रान्झिस्टर रेडिओ होते छोटे छोटे, ते बंद देखील केले होते. परंतु अचानक दुसऱ्या दिवशीच्या पेपरात ज्यावेळी बातमी पाहिली की भारतानं विश्वचषक जिंकला आहे, प्रत्येक भारतीयाची मान सन्मानानं अगदी उंचावली होती. कदाचित तो आकडा आला, त्यामुळे इथे काही आठवणी देखील ताज्या झाल्या. चांगला बॉल, फ्लायटर डिलिव्हरी, थोडीशी फ्लाईट इथे दिली चेंडूला. 3 चेंडू सलग डॉट टाकलेत मिस्टर शिवाजी, या नावाप्रमाणेच ते कामगिरी देखील करतायत. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं एक वाक्य आहे की मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रातलं मला शिवाजी बनायचं आहे, म्हणजे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे खरं तर हे नाव. आणि कदाचित इथे गोलंदाजी देखील एक फटका मोठा आल्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक, स्लॅश करायचा होता बॉल, पंचांचं निर्देशन आलेत की वाईट बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली 26 आकडा जसा आला तशी आठवण झाली तुकाराम ओंबळे सरांची. आणि काल देखील आपण चर्चा केली की मराठी माणसाचं धाडस काय असू शकतं. AK-47 कसाबच्या हातात असताना त्याला जिवंत पकडण्याचं धाडस हातात काठी असताना तुकाराम ओंबळे सरांनी केलं. कारण बऱ्याचदा काय होतं की मोठ्या अधिकाऱ्यांची नावं येतात, परंतु जो खरं तर पडद्याच्या मागचा हिरो असतो त्याचं नाव बऱ्याचदा येत नाही. इथं बॅटची कडा आणि बॉल चालला फ्लाइंग स्लिपमध्ये, ज्यानं धावा रोखल्या. आणि इथून पहा जे धाडस केलं दुसरी धाव घेण्याचं, त्यामुळे परतावं लागणार आहे फलंदाजाला. टीमची धावसंख्या इथून किती धावा येतील त्याकरता देखील लक्ष देणं गरजेचं आहे. एकच धाव सिंगल आणि दुसरी धाव घेतानाचा जो प्रयत्न केला गेला तिथे सुरुंग लावलेत, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोचेल 27 या आकड्यावरती. आकडा आला गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा 27 जानेवारी. असं म्हणायचे की महाराष्ट्राच्या मातीतलं हे सगळ्यात मोठं न्यायालय होतं, जिथे टेंबी नाक्यावर भरलेला दरबार आणि गरीब माणसाचे निरंतर प्रश्न, म्हणजे ना कधी कोणत्या आई बहिणीच्या इज्जतीला हात घातला गेला आणि ना कधी कोणत्या गरीबावर अन्याय झाला. आता खरं तर आपण बऱ्याचदा बघतो की सगळेच नेते जिथं झगमगाट असतो तिथं पोचत असतात, परंतु गुरुवर्य आनंदिगे साहेब तेव्हा गरिबाच्या झोपडीपर्यंत पोचत होते. गरिबाच्या झोपडीत सारवलेल्या मातीवर बसून तिथं कांदा भाकर खाणं हे खरं तर दिघे साहेबांची ती ओळख होती. आणि म्हणूनच अगदी आपण पाहतो ना, ज्यावेळी दिघे साहेबांचं जीवनचरित्र, त्यावेळी संयुक्त ठाणे जिल्हा होता, म्हणजे 1 ऑगस्ट 2013च्या आधी पालघर आणि ठाण्याची निर्मिती वेगळ्या दिशेनं होण्याच्या आधी खरं तर एक संयुक्त ठाणे जिल्हा, आणि तो ठाणे रायगडवर विशेष प्रेम खरं तर साहेबांचं होतं. त्यामुळे निश्चितच दिघे साहेबांनी त्यावेळी केलेलं समाजकारण आजही या भगव्याच्या शिलेदारांना त्याची पुण्याई लाभले असं अगदी म्हणावंच लागेल. आणि शिवसेनेच्या इतिहासामध्ये बाळासाहेबांचं सगळ्यात लाडकं शहर ठाणे शहर होतं. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा हा ठाणे महानगरपालिकेवर फडकवण्याचं काम दिघे साहेबांनी केलं, आणि त्याचे मुख्य शिलेदार हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी. इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपला आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती आपण चर्चा करत होतो. 27 जानेवारी या धावसंख्येच्या आकड्याच्या निमित्तानं आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पूर्ण जीवन पटलावर काही जे क्षण मला जेवढं तुमच्याशी चर्चा करता येईल तेवढी मात्र करत होतो. इथं पहा बॅटची कडा, चेंडू ओव्हर द हेड ऑफ दी विकेट कीपर चालला आहे. चेंडूचं थांबणं इथून मात्र मुश्किल, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. दमदार फटका आलाय चौकार, आणि या 4 धावा धावफलकावर जोडल्या जातील. थँक्यू. ऋतिकच्या विरोधात हे पहिलं आक्रमण चढवलं गेलं. नशिबाचा चौकार असं म्हणावं लागणार आहे, कारण बॅटची कडा ज्यावेळी घेतली त्यावेळी सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या मस्तकावर बॉलनं दस्तक दिली, जिथून 4 धावा कनेक्ट झाल्या. टीमची टोटल पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 ऑन स्कोर कार्ड. 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक. फटका उडवलाय ऑन साईडला, वाऱ्याची दिशा आता विरुद्ध आहे, आणि झेल केला धरणी मातेला दान. त्यामुळे धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील.
ती एक सिंगल, 2 धावा, माफ करा 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. आणि खरं तर जे ठाणे जिल्ह्याचे दुर्गम भाग होते म्हणजे विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि शहापूरचा काही दुर्गम भाग, तिथे पाणी प्रश्न ज्वलंत पेटला होता. आणि त्या पाणी प्रश्नाकरता दिघे साहेबांचा संघर्ष आजही आपल्याला आठवतो. जनतेच्या हितासाठी होणारं राजकारण बदललं. आता खरं तर अर्थकारणावर चालणारं आहे राजकारण. आणि निश्चितच आपण बऱ्याचदा म्हणतो ना, जशी प्रजा तसा राजा. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर, राऊंड स्टम्प्स. इथे पहा फटका स्टिअर झाला. इट्स पॅरलल टू द विकेट. इथून मात्र एक सिंगल कनेक्ट होईल. सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या 34. या षटकातील आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला आहे. सुभाष 11 खानिवली संघाची मेहनत सध्या तुम्ही पाहताय. हॅट्रिक दमदार आमदार 2026 साहेब, अत्यंत अभूतपूर्व आणि तितकंच दिमागदार आयोजन. सन्मान मंचावर उपस्थित आदरणीय मनोहरजी ठाकरे साहेब असतील, सन्माननीय आदरणीय विष्णुदादा चंदे साहेब असतील, त्यांच्या समवेत आमचे सगळे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि या षटकातील उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. बॉल तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, त्यामुळे थोडंसं इथे अपयश आलं. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने वाढेल जरूर, परंतु धाडस केलं, काहीतरी वेगळा प्रयत्न, सेल्फ सरेंडर. आणि पुन्हा एकदा धावचित होणार का? पंच सल्ला मसलत करतायत. फक्त एकच ऑथराइज धाव इथून दिली जाणार आहे. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. टॉस करता यापुढे वाफे संघ आणि वडवली ए संघ, दोन्ही संघांचे कॅप्टन आपण इथं येणं अपेक्षित आहे. या मिडल इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस केला जाणार आहे. आणि निश्चितच बऱ्याचदा आपण म्हणतो ना की क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बॉल तयार, राऊंड विकेट, फटका चांगला आहे, स्विंग केलाय बॉल चाललाय. स्वर्गीय सुभाष धुमाळे स्टँडला मानवंदना देत असताना चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. हा मोठा धमाका बॉल चाललाय षटकाराकरता. हा फार मोठा दागिना आहे आणि तो खरं तर आमदार साहेबांना योग्य रीतीने लागू होतो. म्हणूनच छोट्या छोट्या व्यक्तिमत्वाचं काम ते पार गोरगरीब कोणी कष्टकरी असू द्यात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाईल. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. जो काही निर्णय पंच देतील तो निर्णय तुम्हाला इथून मान्य करावाच लागेल, याची देखील नोंद घ्या. विशेषतः जय हनुमान मैंदे संघ, त्या गोष्टीला इथून अधोरेखित करावं लागेल. या षटकातील बॉलचा खेळ संपलाय, तो मात्र 5 उर्वरित 1 चेंडू इथून शिल्लक आहे. सुभाष 11 खानिवली संघ हे जे आयोजन करतात त्यांची मेहनत आहे. क्रीडांगणावरती अत्यंत भारदस्त क्रिकेट सध्या तुम्ही पाहतायत. मोठा थ्रिलर. गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस होता, त्याला वळवलंय लॉंगॉनच्या क्षेत्रात. फंबल देखील झाला आणि त्यानंतर दुसरी धाव अत्यंत वेगानं इथे कंप्लीट केली आहे. पूर्णत्वास नेली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 44 या आकड्यावरती. विजयाकरता 45 या धावसंख्येची गरज आहे. 45. चला टॉस करता वाफे संघ आणि वडवली ए, बोथ टीम कॅप्टन. आणि या मॅचची नाणेफेक करण्याकरता मी सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब आणि मनोहरजी ठाकरे साहेबांना विनंती केली जाते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम वडवली अभिजित अंदाडे आणि वाफे संघाचे कॅप्टन जितेंद्र सोनावणे, दोन्ही कर्णधारांचं स्वागत आहे. आणि सन्माननीय मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत.
या स्पर्धेकरता स्पेशल कॉईन आहे. एका बाजूला सुभाष 11 खानिवली आहे, दुसऱ्या बाजूला आमदार चषक आहे. टॉससाठी आमदार चषक इज द कॉल आणि टॉस जिंकलाय ओमसाई वाफे. सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे, पहा एनर्जी ड्रिंक देखील आहे. आदरणीय मनोहर ठाकरे साहेब या आपण देखील. टॉस जिंकणाऱ्या संघाला एनर्जी ड्रिंक दिला जातोय. ओमसाई वाफे इथे टॉस जिंकलाय, त्यांना दिलं जाईल. इथून त्यांच्या संघाला खरं तर प्रेरित करण्याकरता हे एक सॉफ्ट ड्रिंक. थँक्यू. सन्माननीय मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा VIP डायसमध्ये वळायचं, तिथे स्थानापन्न व्हायचं. ओमसाई वाफे संघाचा कॅप्टन माझ्यासोबत आहे. टॉस एकंदरीत जिंकला आपण. टॉस जिंकल्यानंतर महत्त्वाची लढत आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग असणार आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रतिस्पर्धी वडवली हा संघ हा देखील एक ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात आता खेळायचं आहे. तर 4 षटकांमध्ये एकंदरीत आपली रणनीती काय असणार आहे? 4 षटकांमध्ये आम्ही 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करूया. 40 रन्स. आता वळूयात आपण वडवली हे संघाच्या दिशेनं. टॉस आपण गमावला आणि इथे तुमच्या वाट्याला आली आहे बॅटिंग. ते सांगतायत की 40च्या आतमध्ये आम्ही तुम्हाला थांबवणार. काय प्रत्युत्तर आहे? नक्कीच आम्ही नक्कीच मागच्या टायमाला ही जेव्हा टुर्नामेंट खेळली होती तेव्हा आम्ही चॅम्पियन झालो होतो, त्यामुळे तो कॉन्फिडन्स आमच्यासाठी आहेच आणि आम्ही नक्कीच 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की होम ग्राउंड आहे. आम्ही सर्व ग्राउंड चांगला बनवलेलं आहे आधीपासून आणि दररोजची प्रॅक्टिस आमची आता सध्या बंद आहे, पण प्रॅक्टिस चालू असते आमची या ग्राउंडवर, त्यामुळे जास्तीत जास्त 60+ जाण्याचा प्रयत्न करू. 60+ धावा इथून उभ्या करण्याचं धाडस ते दाखवणार आहेत. तुम्ही ऐकत होतात वडवली कॅप्टनच्या प्रतिक्रिया. आणि इथं टॉस जिंकलाय ओमसाई वाफे संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. धन्यवाद. यानंतर वळूयात आपण सत्कार समारंभाकडे. सन्माननीय आदरणीय शिवसेनेचं एक बलाढ्य नेतृत्व या क्रीडा मंचावर उपस्थित आहे. आदरणीय विष्णुदादा चंदे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान करण्याची विनंती. आपण या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय आदरणीय अजयदादा मोरे यांच्या वतीनं सन्मान मंचावरून आदरणीय सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत असं आठवण देणारं हे सन्मान चिन्ह, ज्यानं खरं तर राजमुद्रा देखील एक सुंदर प्रतिकृती विशेषतः या आमदार चषकाच्या निमित्तानं साकार केली आपण. तदनंतर या क्रीडा मंचावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय मनोहरजी ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे शिल्पकार तथा मुख्य आयोजक आदरणीय अजयदादा मोरे, युवा नेतृत्व यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय अजयदादा मोरे यांच्या वतीनं सन्माननीय श्री मनोहरजी ठाकरे साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे विशेष आभार, कारण तुम्ही इथं आलात, आपला अत्यंत महत्त्वाचा वेळ या स्पर्धेकरता दिलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले पुन्हा एकदा मनस्वी आभार. चला आपण वळूयात उत्तरार्धामध्ये, जिथे 45 धावा करायच्यात. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान मैंदे संघाला इथून करायच्यात 45. चेंडूंची पूर्तता करा. चॉईस बॉल नाही, जो दिला जाईल. काही डॅमेज आहे का? धन्यवाद निखिल सर. निखिल सर म्हणायचं झालं तर व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ वाडा, मुख्य तर वाडामधूनच बिलॉंग करतात. खूप स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत समालोचन अगदी त्यांचं ऐकलं होतं, मात्र माझ्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी असेल, ही सुवर्ण संधी माझ्यासाठी की त्यांच्या समवेत मी समालोचन करतोय. धन्यवाद निखिल सर. आणि त्यांच्याकडनं नक्कीच काही नवीन शिकायला देखील मिळतं. पण माझ्यासारखा नवीन समालोचक जेव्हा येतो ना, त्यावेळेस अगदी आपण भरपूर वेळेस पाहिलं असेल की एखादा नवीन व्यक्ती येतो, त्याला पाय खेचण्यासाठी भरपूर लोक असतात, मात्र खूप कमी लोक असतात की त्यांना मोटिवेट करतात आणि त्यांना नवीन नवीन जिथे चुका होतात ते चुका सुधारवून देण्यासाठी प्रेरणा देतात. धन्यवाद निखिल सर. या ठिकाणी शुभागमन झालंय.
सूरजदादा मोरे यांचं सरचे स्वागत. आपल्यामधून मान्यवर रजा घेत असताना धन्यवाद पूर्ण मान्यवरांचे की तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये भेट दिली, तुमचं मोलातलं वेळ तुम्ही खर्च केलात. यावेळेस अगदी आपण पाहतोय या चेंडूवर पहिल्या चेंडूवर जागा बनवून फटका सजवलाय. अगदी आपण पाहतोय इनफिल्डच्या वरनं 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय चौकार देवेंद्र याच्या बॅटमधनं. सौरभ पाटकर आहेत गोलंदाज. अगदी आपण पाहिलं मानकर आहेत सौरभ मानकर. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी आपण पाहिलं असेल ना फलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. चेंडू पहिला ओळखला आणि त्या प्रकारचा फटका देखील एक्झिक्यूट केला. कव्हरच्या डोक्यावरनं उडवला डीपमध्ये. 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. पुढील चेंडू यावेळेसचा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉपिन क्रीज मध्ये ट्रॅव्हल केला होता, त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील जरूर झालाय. अगदी म्हटलं जातं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण ठरत असतं, मात्र इथे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण पहिला चेंडू अगदी आपण पाहिला थोडीशी लेंथ मागे त्यावर चौकार आला आणि हा चेंडू जर पाहिला ना तर अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. हा निर्धाव चेंडू आला. हा सामना रंगणार आहे, डेफिनेटली रंगणार आहे, कारण या आधीचा सामना देखील आपण पाहिलं होतं ना तर याच प्रकारचं समीकरण होतं. 45 धावांची आवश्यकता होती, तिथे मात्र 1 साइड सामना जिंकताना आपण पाहिला. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का तर नाही, तर यावेळेस थांबवलंय त्या ठिकाणी देवेंद्र याने. 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर आहे. आता पहिला चेंडू फेस करतील फलंदाज. स्ट्राईक एंडला येत आहेत ऋतिक कशा प्रकारे फलंदाजी करतील हे देखील आपण पाहणार आहोत, कारण हे दोन्ही फलंदाज आपण पाहिलंय महिंदे संघाचे. दोन्ही फलंदाज ताकदीचे फलंदाज, पूर्णपणे बुद्धिशाली. यावेळेस ऑन साईडला ऑफ साईडला नक्कीच लॉफ्टेड शॉट केलायचं होतं. क्षेत्ररक्षक होते, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. जर प्रयत्न केले असताना तर नक्कीच ही झेल जरूर स्वीकारू शकले असते. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र इथे आपण पाहतोय 1 बाउन्स चेंडू गॅदर देखील केलाय. इथून आपण पाहिलं असेल ना तर जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात देवेंद्रकडे, कारण देवेंद्रकडे ती क्षमता आहे म्हणून देवेंद्रला जास्त संधी दिली जाते. देवेंद्र शफल झाल्यात पुन्हा एकदा आपण पाहतोय. शफल झाल्यानंतर पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जर पाहिला गेला ना षटकाच्या सुरुवातीला ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता तोच चेंडू होता. तिथे चुकीची आपल्याला फिकी पाहायला मिळते आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ते आय कोऑर्डिनेशन, परफेक्ट कॉलिंग हे महत्त्वाचं असतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तेच आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आमच्या समवेत आहेत ऑफिशियल स्कोरर अनिकेत दुमाडे. तिन्ही दिवसामध्ये ते ऑफिशियल स्कोररची भूमिका बजावत आहेत. आकाशजी मोरे असतील, दोन्ही ऑफिशियल स्कोरर. अगदी प्रत्येक बॉलचं इक्वेशन, प्रत्येक चेंडूवर किती धावा आल्या. काय असतं ना की कधी कधी समालोचक बोलत असताना कधीतरी लक्ष नसतं त्यांचं, पण हे स्कोरर जे असतात ते पूर्ण प्रत्येक बॉलवर किती धावा आल्या, कोणत्या चेंडूवर काय घडलं हे नक्की सुचवत असतात. यावेळेस ऑन साईडला टर्न करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे आणि आपण पाहतो 1 धाव या चेंडूवर देखील. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 9 या अंकावर. इथून चांगलं षटक राहिलंय म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं असेल ना पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, चौकार आला, त्यानंतरचा हा पॉवर प्लेचा आपण षटक पाहतोय. त्यामध्ये इथे कमबॅक जरूर केलंय गोलंदाजाने. विकेट जरूर आली नव्हती मात्र धावा रोखल्यात, कारण आपण पाहिलं असेल की भरपूर वेळा पाहतोय की पहिल्या चेंडूवर जेव्हा मोठा फटका येतो त्यावेळेस गोलंदाज थोडासा दबावामध्ये असतो आणि महत्त्वाचं असं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा येताना देखील पाहतोय. मात्र इथून या गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. लक्ष असू द्या 15 मिनिटाचा कालावधी सर्वांना आहे. 4 षटकाचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील, अन्यथा तुम्हाला लगेच दंडित केलं जाईल. 15 मिनिटाच्या जास्त जर तुम्ही कालावधी खर्च केला तर जेव्हा 4थ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तैनात केला जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्कवर प्रशांत.
प्रशांत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय देवेंद्र आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक आणि देवेंद्र ही सलामीची जोडी आली आहे मैदानाच्या आतमध्ये. या आधीचा सामना अगदी आपण पाहिलं तर याच प्रकारची काहीशी टोटल होती, मात्र वन साईड सामना पाहायला मिळाला होता. तो अगदी 2 षटक आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सामना संपला होता तो. मात्र इथे आपण पाहणार आहोत ह्यो सामना डेफिनेटली रंगणार आहे, यात तिला मात्र शंका नाही आहे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. पंचांना देखील विनंती आहे की जास्त वेळ खर्च करून देऊ नका. नाही, यासाठी म्हणतोय की हा सामना रंगणार आहे, कारण पहिलं षटक आपण पाहिलं असेल, फुल षटक पाहायला मिळालं, त्यामध्ये फक्त 9 धावा. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील प्रशांत आहेत. पहिला चेंडू नक्कीच फलंदाजाला फॉलो करायचं होतं, मात्र अतिरिक्त उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हा दिशा एंड चेंडू अभ्यंतर धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. आता आपण पाहतोय डबल डिजिटमध्ये धावसंख्या प्रवेश करत असताना स्कोरबोर्डवर धावा पाहतोय 10 या अंकावर. 10 धावा आहेत. पहिलं चेंडू अगदी आपण पाहिलं खराब लाईन पाहायला मिळाली. लेंथ तर अप्रतिम होती. अगदी आपण या लेंथचा विचार केला ना तर पॉपिन क्रीजमध्ये होती, मात्र लाईन आपण पाहिलं तर खूप सारी भरकटलेत. ऑफस्टिकच्या खूप बाहेर टिपलं होतं चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस स्वीप केलाय, इम्प्रोवायझिंग शॉट केलायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या दस्तक पे मस्तक देनेवाला हा आलाय देवेंद्र याच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डिझी. ते आपण पाहिलं असेल पहिला चेंडू दिशा येईन, त्यानंतरचा हा चेंडू जर पाहिला ना थोडासा ओव्हरपिच जरूर होता, त्यावर अगदी पाहिलं शफल झाले आणि फटका अप्रतिम एक्झिक्यूट केलाय. या फटक्यावर ताकद भरपूर होती, टाइम देखील परफेक्ट पाहायला मिळालं आणि थोडंसं का होईना हवेची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी फलंदाजाला 7 मिळत असताना त्या जोरावर 6 धावांसाठी षटकार आलाय. अगदी आपण पाहिलं असेल ना या मैदानाचा अंदाज घ्यायचा झाला तर हवा चारी बाजूने खेळत असते, ते पहिल्या दिवसापासून पाहतो. यापुढील चेंडू सरळ उडवला स्ट्रेट आपण पाहतोय. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस एकच धाव असेल. षटकार आल्यानंतरचा हा चेंडू अप्रतिम होता. अगदी हा ऑफस्टिकवर ठेवला होता तर खिचून मारण्याचा प्रयत्न होता, त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चुकी नाही गेली आहे. गॅदर देखील चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर फिकी येते. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 17 या अंकावर आहे. ऋतिक स्विंग अँड मिस. हा चेंडू पाहू शकता, जी स्लॉटची लेंथ म्हटली जाते ना तिथेही चेंडू पिच झाला होता, मात्र अगदी पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ही या खेळपट्टीची खासियत आहे. अगदी आपण पाहिलं असेल भरपूर वेळा ज्यावेळेस तेज तरार चेंडू येत आहेत त्यावेळेस खाली राहतोय चेंडू. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. लॉफ्टेड शॉट केलायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं. मिस टाइम शॉट अलाउंड द कार्पेट केलून काढलाय. अजून एक सिंगल ॲड केली जाईल. अगदी पाहिलं ना तो षटकार आल्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर आपण पाहिलं असेल निर्धाव चेंडू आणि त्यानंतरची सिंगल. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला देवेंद्रकडनं खूप साऱ्या अपेक्षा देखील आहेत, कारण महत्वाचा मोरा संघाचा हुकमी एक का म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तोच देवेंद्र खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता, निगाह हे काही और निशाणा काही और हे पाहायला मिळालं. अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र आपण पाहिलं तर चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने रवाना झालाय, मात्र धाव एक येते या चेंडूवर देखील. जे हनुमान महिंदे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. असोसिएशन मधला एक दादा संघ ज्याने वर्चस्व गाजवून ठेवलंय आपल्या नावाचा, आपल्या खेळीचा, तोच संघ आज लढताना देखील पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय जागा बनवली आणि फटका अप्रतिम सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार.
एकत्रित येऊ नका विनंती असेल, एकत्रित येऊ नका. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 23 रन्स. चला एकत्रित येऊ नका. प्रत्येक षटकाच्या अखेरीस एकत्रित येणं आवर्जून गरजेचं नसतं, कारण मित्रांनो सामना सुरू होण्या अगोदर जी टीम हडल होते, जी टीम मीटिंग होते, त्यामध्ये सर्व काही डिसाईड झालेलं असतं. म्हणून मी उल्लेख करतोय की षटक समाप्तीनंतर प्रत्येक वेळेस पुन्हा एकत्रित येणं गरजेचं नसतं. तिसऱ्या षटकाकरिता आमंत्रित केलंय गोलंदाज आपण पाहतोय सचिन. आता इथून सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करतील. अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकही मोठा प्रहार नव्हता, 9 धावा होत्या. त्यानंतरच आपण हे दुसरं षटक पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. हे चांगलं षटक राहिलंय फलंदाजी करत असणाऱ्या टीमला. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहिली आहे 23 या अंकावर आहे. 23 धावा. तर मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. यावेळेस उडवायचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. जेल स्वीकारली जाईल का? जेल सोडली आहे या ठिकाणी. अगदी पाहतोय जेल सुटली आहे. ही कुठेतरी जेल खूप सारी मागणी ठरू शकते. ही महत्वाची जेल ठरू शकली असती. मात्र आपण त्या ठिकाणी पाहू शकता क्षेत्ररक्षकाने खूप चांगले प्रयत्न केले. अगदी काऊ कॉर्नरवरून वाईडिश लॉंग ऑन पर्यंत आले होते. तिथे जेल घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र जेल स्वीकारू शकले नाहीयेत. खूप लांबचा पल्ला गाठला होता त्यांनी. जेल स्वीकारू शकले नाहीयेत. 2 धावा जरूर आल्यात. देवेंद्रच्या खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या जातील. तर ही जेल नक्कीच महत्त्वपूर्ण ठरली असती. जर जेल स्वीकारू शकले असते तर महेंद्र बाद ठरू शकले असते. आणि ज्यावेळेस महत्त्वाचा विकेट येतो ना, त्यावेळेस दबाव त्याच्या मागचे जे फलंदाज असतात त्यांच्यावर थोडंफार येत असतं. त्यानंतरचा हा चेंडू अगदी पाहतोय. मी म्हटलं होतं या खेळपट्टीवर हरकत आहे. ज्या वेळेस स्लोवर 1 चेंडू हाताळलेत त्या वेळेसचे असेच चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत आणि तेच पाहतोय. हा देखील निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस अजून एक स्विंग अँड अ मिस. इथे आपण पाहिला असेल पहिल्या चेंडूवर जेल सुटल्यानंतर आपण पाहिला गुडलँड स्पॉटवर चेंडू टिपला होता. त्यानंतरचा हा चेंडू देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथे टिचून मारा करतायत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर बिग हिट करायचं होतं, मिस टाइम शॉट. तिथे नक्कीच ती रणनीती होती. तिथे विकेट तर ठरू शकले असते. त्यानंतरचे हे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. इथून जर अजून निर्धाव चेंडू आले तर कमबॅक होईल सामन्यामध्ये. इथे चुकी घडली. फुलटॉस चेंडू हाताळला. त्यानंतर आपण पाहतोय शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं देखील चुकी घडली. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय. चौकार. चुका करू शकत नाहीयेत, कारण म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस आणि फिल्डिंग देखील गोलंदाजाला साथ देण्याकरिता खूप महत्त्वाची असते. तुम्ही ज्यावेळेस चुका करता त्यावेळेस थोडंफार का होईना गोलंदाज देखील दबावामध्ये असतोय. जिथे 1 धाव ठरू शकली असती किंवा धावबाद देखील झाले असते जरूर, तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल 4 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय इथे एक बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 30 या अंकावर. इथून 15 धावांची आवश्यकता असेल. 30 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. इथून देखील अगदी आपण सामना कोणत्याही बाजूने म्हणू शकत नाही यात, कारण आपण पाहू शकता कशा प्रकारे सामना रंगतोय. गोलंदाजी करत असणाऱ्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजांचं खास करून. गोलंदाज मोठा फटका आल्यानंतर कमबॅक देखील करतायत. त्यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लोवर फुलटॉस चेंडू होता. जर सरळ बॅटने खेळले असते तर नक्कीच या चेंडूवर चांगल्या धावा जोडू शकले असते. मात्र इथे काय घडलंय, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धावा असेल. ही 1 धावा आहे लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहतो 31 या अंकावर. इथून आता आपण पाहतो 21 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 14 धावा 6 चेंडू. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल ही देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी शुभागमन झालंय. वाड्यावरून आपल्या या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेत दर्शनजी मोकाशी साहेब. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऋषी पाटील साहेब आहेत.
आणि गिरीश पाटील साहेब, अर्थातच त्यांना बबल्या या नावाने ओळखलं जातं, या मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सहर्ष स्वागत, वेलकम. मान्यवरांची मांदी आली. अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय हे खानिवली गावावरचं प्रेम आहे, हे अजय दादांवरचं प्रेम आहे, हे सूरज दादांवरचं प्रेम आहे आणि आमदार साहेबांवरचं प्रेम आहे. धन्यवाद पुन्हा एकदा मान्यवरांचं आणि वेलकम, सहर्ष स्वागत. ते सामन्याला पाहण्यासाठी जे आपण पाहतोय गर्दी देखील खूप सारी जमली आहे. त्या सर्व दर्शकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जे ऑनलाईन स्वरूपामध्ये जोडले गेले त्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. गोलंदाज आपण पाहतोय चिराग आहेत. 6 चेंडू 14 धावा. चिराग पहिला चेंडू नक्कीच फोर्स करायचं होतं, ऑन साईडला खेळून काढलाय. तिथे अगदी आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय. चौकार. धन्यवाद डिझाईन. अगदी पाहू शकता या चेंडूवर टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन देखील नव्हतं, फक्त ताकदीच्या जोरावर हा फटका पाहायला मिळाला होता. अलाउंड द कार्पेट ट्रॅव्हल झालेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर होतं. मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत आपण पाहिलं असेल हा 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. आता इक्वेशन पुन्हा चेंज होताना आपण पाहतोय 5 चेंडू 10 धावा. इथे चुकी घडली. आता मात्र आपण पूर्णपणे दबावामध्ये पाहतोय, कारण हा चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. हा दिशाहीन चेंडू अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. चौकार आल्यानंतर दबाव पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 9 धावा. पुन्हा एकदा चिराग. यावेळेस स्विंग अँड मिस लॉफ्टेड शॉट केलायचं होतं. हा चेंडू नक्कीच अप्रतिम राहिलाय. टप्पा पडल्यानंतर वेग देखील होता, थोडंसं बाउन्स देखील पाहायला मिळालं. शॉट सिलेक्शन आपण म्हणू शकता खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप महत्त्वाचं म्हटलं जातं, तेच पाहायला मिळालं. फुटवर्क नव्हतं, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, आणि ते गोलंदाज त्यामध्ये सक्सेसफुल देखील ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू नक्कीच अप्रतिम आला. इथून आता पाहतोय पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. यावेळेस अगदी आपण पाहतो बॅट आणि पॅड मध्ये ठेवण्याचा प्रयत्न, अपील देखील लाऊड अपील पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर अपील फेटाळून लावत असताना पंच पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं ना तर थ्रो गॅदर करू शकले नव्हते, मात्र नशिबाची साथ जर असेल ना तर अशा प्रकारचे कृत्य भरपूर वेळेला पाहायला मिळत आहेत. आणि तेच होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी धाव बाद होतात. तर ना आवर्जून सांगेन की जर तुमचा प्रयत्न 99% असतील तर त्यामध्ये 1% जरी नशिबाची साथ असणं गरजेचं असतं. ती नशिबाची साथ मात्र इथे लाभली आहे नक्कीच शिरोळे संघाला. मात्र अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. कोणत्याही दिशेने कोणत्याही संघाच्या बाजूने आपण या सामन्याचा निर्णय सांगू शकत नाही आहात, कारण अजून रंगत पाहायला मिळते. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे अजूनही इथून विजयाकरिता. 3 चेंडू 8 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चुकी घडली. भीमर हात आलाय. या प्रकारच्या चेंडूची आवश्यकता होती का? नवीन फलंदाजावर दबाव करायचा होता, व्हाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी पाहतोय भीमर चेंडू हाताळला, त्यावर फक्त आणि फक्त नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर थर्डमॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. 9+4 एकंदरीत 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केले जातील. मी म्हटलं होतं नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आता मात्र नशीब पलटताना पाहायला मिळत आहेत मैंदे संघाच्या बाजूने, आणि याआधी नशिबाने साथ दिली होती शिरोळे संघाला. त्यानंतर आता आपण पाहतोय मैंदे संघ. आता 3 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता.
चला तर सामन्याला सुरुवात करा. पुढील चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट असणार आहे हा चेंडू. फ्री चेंडूवर किती धावा जोडल्या जातील. वेळेस ऑफ साइडला आपण पाहतोय फटका सजवलाय. एक धाव पळून पूर्ण चुकी घडली. चुकी घडली. ही चुकी नक्कीच आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढणारी चुकी पाहायला मिळते. सामना विजय होतोय जय हनुमान मैदे संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक आई गावदेवी शिरोळे. शिरोळे संघाचं देखील कौतुक करूयात, कारण त्यांनी देखील आपण पाहिलं असेल त्यांच्या वतीने 100% प्रयत्न केले, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यामध्ये अपयश आलंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देवेंद्र, ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या तब्बल 21. या ठिकाणी आगमन झाले दिलीपजी पाटील साहेब वाफेवरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम, हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय देवेंद्र, त्याच्या बॅटमधनं तब्बल 21 धावा आल्या. त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देणार आहोत. देवेंद्र, आपण देखील यायचं आहे आणि या पुढील सामना आपण पाहणार आहोत. बिग मॅच वाफे विपक्ष आई गावदेवी वडवली ए. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना आपण पाहणार आहोत वडवली संघाला. पण कशा प्रकारची केली पाहायला मिळेल वडवली संघाची ही देखील पाहणार आहोत. होम ग्राउंड आहे. एका बाजूला आहेत ओम साई वाफे संघ, एका बाजूला आई गावदेवी वडवली ए संघ. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत देवेंद्र याला. गिरीशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण देऊयात देवेंद्र यांना. सॉरी, देवेंद्र अजून आलेच नाही यात. देवेंद्र या. पण अप्रतिम केली साकारली. आपला मोलाचा वाटा या सामन्यामध्ये विजय ठरवून देण्यासाठी आणि त्याच देवेंद्रला आपण पारितोषिक देखील देणार आहोत. आपल्या समवेत मान्यवर आहेत, त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत देवेंद्र याला पारितोषिक. गिरीश पाटील साहेब आहेत, त्यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी मोमेंटो शीतपेय देत आहोत. हॅप्पी फीज शीतपेय देत आहोत. गिरीश पाटील साहेबांच्या हस्ते हॅप्पी फीज दिली जाते. त्याचनंतर आपण देऊयात ऋषी पाटील साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आपण देऊयात केक पेस्ट्री जी आहे ती आपण देणार आहोत. ऋषी पाटील साहेब त्यांच्या हस्ते. दर्शनजी मोकाशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण देऊयात स्वीट बॉक्स जे आहे ते देणार आहोत. स्वीट बॉक्स आपण देणार आहोत दर्शन मोकाशी साहेब यांच्या हस्ते. देवेंद्र याला हे पारितोषिक दिलं जात आहे. स्वीट बॉक्स दिलं जात आहे. स्पर्धेमध्ये तब्बल 4 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच करिता. आणि त्यानंतर आपण देणार आहोत दिलीपजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ही भव्य दिव्य ट्रॉफी देतोय. ही ट्रॉफी जेव्हा जेव्हा पाहणार ना तेव्हा हॅट्रिक आमदार चषकाची आठवण जरूर करून देणार. भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे. देवेंद्र यांनी अप्रतिम केली साकारली. चला तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय, त्या ठिकाणी सुरुवात आहे. नेक्स्ट मॅच आपण समालोचन ऐकणार आहोत. आखो देखा हाल, नेट टू बॉल, सर्व प्रत्येक चेंडूवरची जी काही या ठिकाणी आपण पाहणार आहोत मजा असेल किंवा प्रत्येक चेंडूवरचे जे काही समीकरण असेल ते पोचवतील आमचे मोठ्या बंधूसारखे आहेत निखिल वाकले सर.